फॅमिली आणि फ्रेंड सोबत धमाल करायला एका बजेट फ्रेंडली रिसॉर्टच्या शोधात आहात, जिथे स्विमिंग पूल, वॉटर स्लाइड्स, रेन डान्स, कॅरिओके नाईट, अनलिमिटेड जेवण आणि करायला बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज. तर चला आज पाहूया मुंबई जवळचा आणि पनवेल मधलं सहारा फार्म अँड रिसॉर्ट. आता तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट दाखवतो. प्रत्येक रूमला हा असा जबरदस्त व्ह्यू दिलेला आहे, तो म्हणजे स्विमिंग पूलचा. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. आता सध्या मी आज आलेलो आहे पनवेलमध्ये, पुन्हा एका रिसॉर्टला आलेलो. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, लहान पोरांना वगैरे सुट्टी पडते, तर फॅमिली सोबत बरीच लोक प्लॅन करतात बाहेर फिरायला जायचा. त्याच्यासाठी एक जबरदस्त रिसॉर्ट घेऊन आलेलो आहे, जे मुंबई पासून जवळ आहे आणि त्यासोबतच कर्जत, बदलापूरकर ह्या लोकांसाठी जवळ आहे. म्हणजेच लोकेशन आहे पनवेलमध्ये. पनवेल स्टेशन पासून हे जे रिसॉर्ट आहे ते आहे 17-18 किलोमीटर आणि खारघरवरून हे जवळ आहे. खारघरवरून काहीतरी 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती आहे. सो तुम्ही खारघरवरून इथे येऊ शकता जर तुम्हाला ट्रेनने यायचं आहे तर. बाकी डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील, गुगल मॅपची लोकेशन पासून सर्व काही डिटेल्स. पण प्राइसचे जे डिटेल्स आहेत ते मी लास्टला देणार. सो व्हिडिओ पूर्ण पहा. इथे जे रूम्स आहेत त्याबद्दल मी थोडी माहिती देतो. 9 रूम्स आहेत टोटल आणि त्यासोबतच एक विला सुद्धा आहे. तुम्ही विला जो आहे तो प्रायव्हेट आहे, सध्या तिथे कस्टमर असल्यामुळे मी दाखवू नाही शकत. आणि ह्या बाजूला हे सर्व रूम्स आहेत, त्यासोबतच इथे ही पूर्ण पार्किंगचा स्पेस केलेला आहे आणि इथे मंदिर सुद्धा आहे. त्या बाजूला इथे एक स्टेज सुद्धा दिलेला आहे. सो इन केस जर काही इव्हेंट वगैरे असतील तुम्हाला ऑर्गनाइज इथे करायचे असतील तर ते पण तुम्ही इथे करू शकता. ते मयूर आणि सोनाली पण आहेत. आज वर्क फ्रॉम होम नाही, अच्छा उद्या आहे. ओके. आमचा प्रिय मित्र प्रथमेश आज आला नाहीये थोडं, पण ठीक आहे. आता आम्ही आज एन्जॉय करू, तो ब्लॉग बघेल आपला, आपण जळवू त्याची. आज जेमी आपण जेवढी मजा करतो त्याच्यापेक्षा आपल्याला डबल टिबल करायचे. ओके. येस. तर सहारा फार्म अँड रिसॉर्ट खूपच मोठा आहे. मोठा असा स्विमिंग पूल आणि लहान मुलांसाठी बेबी पूल सुद्धा आहे. आणि हो, तुमचा जर 20 पेक्षा जास्त जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही हा प्रायव्हेट विला बुक करू शकता, जिथे प्रायव्हेट स्विमिंग पूल सुद्धा दिलेला आहे. सोबतच रिसॉर्ट मध्ये लॉन एरिया आहे, जिथे तुम्ही आउटडोर गेम्स खेळू शकता. चला आता सगळ्यात पहिली तुम्हाला देतो रूम टूर. आता ह्या बाजूने सुद्धा सगळ्या रूम्स आहेत. रात्री ते मस्त लाइटिंग होते. बच्चा कंपनीसाठी ते खेळायला छोटंसं गार्डन लॉन केलेलं आहे. तिकडे हत्ती महाराज सुद्धा आहेत. आमची जी रूम नंबर आहे ती 5 नंबर आहे. टोटल 9 रूम आहेत इथे. इथे सुद्धा वरती 2 रूम आहेत आणि ह्या ज्या सगळ्या आहेत त्या ग्रुपसाठी सगळ्यात बेस्ट रिसॉर्ट आहे. फॅमिली आणि ग्रुपसाठी 1 नंबर आहे. तर चला तुम्हाला रूम दाखवतो. आता बाहेरून असा काहीचा स्पेस आहे. त्यासोबतच रूममधला हॉल बघा केवढा मोठा आहे. आणि आपला इथे रोहित आराम कर. तुम्ही पाहू शकता हा रूम आहे, हा हॉल आहे. इथे सोफा वगैरे दिलेला आहे. ते हा रूम आहे, बेडरूम आहे. सगळं सामान वगैरे आमचं पडलेलं आहे. सो हा रूम आहे. इकडे AC आहे रूम आणि ह्या बाजूला आहे वॉशरूम. आणि इथे तुमचं काही लगेज वगैरे असेल तर तुम्ही त्या कबर्डमध्ये ठेवू शकता. आणि ह्या रिसॉर्टची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रत्येक रूमला आहे ना, हे बघा डायरेक्ट पूलचा ॲक्सेस दिलेला आहे. फक्त हा दरवाजा खोलायचा आणि पूल. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला माझी रूम दाखवली, जिथे 8 ते 10 लोक इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. त्यासोबतच इथे टोटल 9 रूम्स आहेत. जसं मी सांगितलं, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इथे रूम्स आहेत. काही असे रूम आहेत जे फक्त तुम्हाला डॉर्मेटरी भेटेल, म्हणजे फ्रेंड्स ग्रुपसाठी अगदी परफेक्ट आहे. काही रूम्स असे आहेत जिथे 2 बेडरूम आहेत आणि एक हॉल दिलेला आहे. सो ते सुद्धा फॅमिली ग्रुपसाठी वगैरे एकदम कम्फर्टेबल आहेत. रूम्स वगैरे इथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्यासोबतच एक विला आहे, तो सुद्धा तुम्ही प्रायव्हेटली बुक करू शकता. सध्या मला त्याचं शूट करायला नाही भेटणार. तो 9 रूम्स प्लस विला. इथे जी कॅपॅसिटी आहे लोकांची ती 80 ते 100 लोकांची कॅपॅसिटी आहे. तर तुम्हाला हे रिसॉर्ट प्रायव्हेटली पण बुक करायचं, जसं की तुमचं गेट टुगेदर असेल किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा काही असेल, तर ते सुद्धा तुम्ही इथे फंक्शन ऑर्गनाइज करू शकता. आणि त्यांना कॉन्टॅक्ट नंबर तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला काही मोठा इव्हेंट इकडे करायचा असेल, बिकॉज ऐस स्पेस जागा आहे, खूप मोठं रिसॉर्ट आहे. पहिली लागलेली आहे भूक, तर मग आपण काहीतरी जाऊया आणि लंच वगैरे करूया. इथल्या सर्व पॅकेजेसमध्ये फूड इन्क्लुडेड आहेच, पण इन हाऊस रेस्टॉरंट असल्यामुळे तुम्ही तुमच्या रूम मधूनच इथे स्टार्टर्स, चायनीज, तंदूर सुद्धा ऑर्डर करू शकता. आमचा लंच देखील तयार होता आणि ते बुफे सिस्टम मध्ये अनलिमिटेड फूड सर्व केलं जातं. इथे पनीरची भाजी आहे, इथे आहे चिकन, इथे आहे रोटी आहे, सॅलड आहे आणि त्यासोबतच भात आणि चिकन वगैरे. तर असं, आणि हा इकडे कस्टर्ड सुद्धा दिलंय त्यांनी. सो असं काहीच जेवण आहे. तर जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि आता रिसॉर्टला आल्यावरती आम्ही चाललेलो आहोत पूलमध्ये. आणि रूमला लागूनच मस्त पूल आहे आणि ह्या लोकांनी तर ऑलरेडी उड्या टाकल्या आहेत. कसं वाटतंय? ह्या उन्हामध्ये म्हणजे पाणी गरम आहे पण थोडं.
अच्छा, तू केलंस का? पाणी थोडं गरम आहे पण कशामुळे ते नाही मीच केलंय माझ्याकडे Says the water's always high. I think we're getting close. Racing through the waves, I want to be where nobody knows. Take me, baby, take me to a state of mind that's made up, baby, that's made of all the love we find. Electric, feel it in your hands. Hypnotic, watch your body stand. मध्ये एवढी मजा केली आहे ना आणि पूल पण एवढा मोठा आहे आणि स्पेशली इकडचा जो स्विमिंग पूल आहे ना मित्रांनो तो आहे 3 फुटापासून काहीतरी चालू होतं म्हणजे बेबी पूल आहे सगळ्यात पहिला आणि त्याच्यानंतर 5.5 फुटापर्यंत खोल आहे. स्नॅक मध्ये आपल्या इकडे भजी आहे आणि त्यासोबतच चहा आहे. मयूर चाय की चुस्की. वा 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 वा. ओव्हर ऍक्टिंग 50 रुपये कट. 50 जास्त झाली पाहिजे. मित्रांनो मी तर मगाशीच पूल मधून बाहेर आलो पण धमाल आली, एक नंबर मजा आली. ते मोस्टली तुम्ही बघाल तर फॅमिली ग्रुप्स खूप जास्त आहेत. सेफ्टी वाईज पण खूप चांगले बिकॉज जे रेस्टॉरंट आहे तिकडे आणि आपण स्विमिंग पूलच्या इथे ड्रिंकिंग वगैरे स्मोकिंग ह्या गोष्टी अलाउड नाही आहेत. फूड सुद्धा तुम्हाला सांगायचं झालं ना तर फूड सुद्धा इथलं छान आहे. दुपारचं जेवण सुद्धा एकदम मस्त होतं. आता रात्रीचं जेवण सेम असणार आहे की मेन्यू चेंज असणार आहे ते पण आता एकंदरीत आपण पाहून घेऊ. काही त्यांना कॅरिओकेचा पण कार्यक्रम वगैरे असतो वरती, तो आता तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो पण त्याआधी तुम्ही इथला नाईट एम्बियन्स एन्जॉय करा. भूक लागलेली आहे तर आता रात्रीच्या डिनरला आपलं पुन्हा रेस्टॉरंट मध्ये चाललेलो आहे. तर बघूया आता रात्रीच्या डिनर मध्ये काय आहे. तो आता रात्री सुद्धा आपलं बुफे सिस्टमच आहे आणि काय आहे मी तुम्हाला दाखवतो. आपला ऑलमोस्ट जो मेन्यू आहे तो सेम आहे, फक्त इथे व्हेज मध्ये भाजी आहे ना ती चेंज आहे फक्त. सो दुपारी मटर पनीर होतं, यावेळेला व्हेज मिक्स भाजी आहे. डेझर्टमध्ये यावेळेला गुलाबजामुन आहे. दुपारचं जेवण चांगलं होतंच पण रात्रीचं जे जेवण बनवलं आहे ना असं वाटतं घरचं चिकन खातोय मी, इतकं सुंदर बनलं आहे आणि मालवणी स्टाईल बनवलं आहे यावेळेला. दुपारचं थोडं वेगळं होतं. जेवता म्हणून जरा वेळ थांबलो आणि बोललो तुम्हाला सांगतो की जेवण इकडचं चांगलं आहे भाई. काल रात्री मित्रांनो जेवलो, त्याच्यानंतर थोडा वेळ खेळलो आणि डायरेक्ट झोपलो बिकॉज पूलमध्ये आम्ही 2-2.5 तास होतो त्याच्यामुळे खूप थकलेलो. सगळं मी तुम्हाला सांगितलेलं की इथे टोटल 9 रूम्स आहेत पण अजून पण काही रूम्स बनत आहेत कपल्ससाठी आणि एक फॅमिली मोठी रूमसुद्धा बनते ग्रुपसाठी. सो ती बनते वरती आणि काल कॅरिओके परत सिटिंग अरेंजमेंट हे सगळं वरतीच आहे. चला ते सुद्धा पाहूया. सो मित्रांनो हा तो एरिया आहे बघा, आय लव्ह सहारा फार्म रिसॉर्ट. इथे शंकराची मोठी भव्य पिंडी आहे. सरळ सरळ लिहिलेलं आहे पिंडीवर जाण्यास सक्त मनाई आहे आणि इथे दारू पिण्यास सुद्धा सक्त मनाई आहे. ही कॅरिओके नाईट जी होती ती इकडे होती ह्या बाजूला. आणि तुम्हाला जसं मी बोललो की अजून पण काही रूम्स आहेत ज्या बनत आहेत तर त्या इकडे बनत आहेत. हे बघा काहीच दिवसात चालू होतील आणि इथे स्विमिंग पूलसुद्धा दिलेलं आहे सेपरेटली. जे इथे येतील ना इथे बुकिंग करतील त्यांच्यासाठी असं स्विमिंग पूलसुद्धा असणार आहे. ड्रोनच्या शॉटमधून तर तुम्हाला कळलं असेल की केवढं मोठं हे रिसॉर्ट आहे. म्हणजे लिटरली काल असं होतं ना वेळ की म्हणजे इथे कॅरिओके नाईट चालू होती. काही जण स्विमिंग पूलमध्येच मजा करत होती, काही जण पार्किंग स्पेसमध्ये मस्त क्रिकेट खेळत होती. आम्ही लोक थोडा वेळ नंतर बॅडमिंटन खेळायला लॉन एरियामध्ये गेलेलो आणि जो मधला एक स्पेस आहे तिकडे लोक फोटोज वगैरे म्हणजे खूप सारे ग्रुप जरी आले फॅमिली वगैरे जरी आले इकडे तरी पण मेन थिंग तुम्हाला एन्जॉय करायला खूप जागा आहे. नाश्ता सुद्धा आलेला आहे आणि नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव आणि कांदे पोहे सुद्धा आहेत. आता इथून आम्ही चेकआउट करतोय आणि सहारा फार्मला बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे. आता गोष्ट येते इकडच्या पॅकेज बद्दल तर ती पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पण तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की जर तुम्ही सॅटर्डेला येत असताना तर एव्हरी सॅटर्डे इव्हिनिंगला इथे कॅरिओके असतं आणि एव्हरी संडेला पूर्ण दिवसभर
DJ असतो, तर मग DJ सुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता जर तुम्ही संडेला इकडे येत असाल. पॅकेज बद्दल सांगायचं झालं तर इथे सुरुवात होते ती डे पॅकेज पासून, म्हणजे मॉर्निंगला चेक इन आणि त्याच दिवशी इव्हिनिंगला चेकआउट. तर मग त्याचा जो पॅकेज आहे तो आहे जस्ट 900 रुपीज पर पर्सन विथ फूड. त्या पॅकेजमध्ये तुम्हाला रूम नाही भेटणार आहे, त्या पॅकेजमध्ये तुम्हाला भेटणार आहे ऑनली चेंजिंग रूम आणि लॉकर वगैरे भेटून जाईल. आणि त्यासोबतच जर तुम्हाला रूम पाहिजे असेल तर मग पर पर्सन जे चार्जेस आहेत ते आहेत 1200 रुपीज, म्हणजे मॉर्निंगला चेक इन इव्हिनिंगला चेकआउट, त्याच्यामध्ये तुमचं फूड इन्क्लुडेड असणार आहे आणि तुम्हाला रूम सुद्धा भेटणार आहे. त्याची चार्जेस आहेत 1200 रुपीज पर पर्सन. आणि जर तुम्ही इथे येत असाल स्टेसाठी लाईक 24 आवर्सचा जर तुम्हाला पॅकेज पाहिजे असेल तर मग 2 टायमिंग आहे तिकडे. एक तर तुम्ही सकाळी 11 वाजता चेक इन करू शकता, अदरवाईज दुसरा जो टायमिंग आहे, दुसरा जो स्लॉट आहे तो आहे 7 वाजता इव्हिनिंगला. आणि ह्याचे जे चार्जेस आहेत ते वीकडेजमध्ये आहे 1600 रुपये पर पर्सन, त्याच्यामध्ये 4 मील्स इन्क्लुडेड असतात. आणि जो दुसरा पॅकेज आहे तो म्हणजे वीकेंडचा, त्याची चार्जेस आहेत 1800 रुपीज पर पर्सन, त्याच्यामध्ये सुद्धा 4 मील्स इन्क्लुडेड असतात. आय होप तुम्हाला सर्व डिटेल्स कळाले असतील, नसतील कळाले तर मग मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे गुगल मॅपची लिंक आणि त्यासोबतच बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला भेटून जातील. तर मग आता हा व्हिडिओ मी इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करून जा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.